हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला तर आज आपण बनवणार आहोत कोजागिरी पौर्णिमेसाठी स्पेशल असं मसाले दूध बनवणार आहोत। तर दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे 2 लिटर असं दूध या मी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे। तर आपल्याला पूर्ण यामध्ये काय काय साहित्य लागतं आणि कशा पद्धतीने हे दूध बनवणार आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पडेल। तर इकडे बघू शकतात मस्त अशी उकळी आलेली आहे दुधाला। तर उकळी आलेली असताना खाली दूध आपलं पूर्णपणे चिटकू नये यासाठी मी वारंवार यामध्ये एका उलतण्याने खाली छान अशा प्रकारे हलवून घेत आहे। तर इकडे बघू शकतात सुंदर अशी उकळी इथे आलेली आहे। जेवढं तुम्ही छानरित्या हलवतान तेवढं तुमचे दूध कुठेही चिटकणार नाही खाली आणि त्याची टेस्टही बिघडणार नाही। तर चला तर आता यासाठी मी काय काय लागणार आहे साहित्य ते मी या ठिकाणी घेत आहे। तर इकडेही आपल्याला आपला चमचा सुरूच ठेवायचा आहे आणि इकडेही आपल्याला काय काय सामग्री यासाठी लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ जबरदस्त होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा। तर इकडे बघू शकतात आपण मसाले दूध बनवण्यासाठी त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। तर या ठिकाणी मी हे एवढे ड्रायफ्रूट वगैरे काय काय घेतले आहे ते मी तुम्हाला सांगते। तर इथे घेतलेला आहे आपण केशर मिल्क मसाला घेतलेला आहे, इलायची घेतलेली आहे, टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत, किशमिश घेतलेला आहेत, त्याचबरोबर इथे आपण केसर घेतलेला आहे आणि जो खोबऱ्याचा रेडीमेड खीस घेतलेला आहे मी या ठिकाणी। तर इकडे बघू शकता तुम्ही मनुके आहेत, तसेच काजू आणि बदाम आणि ह्या रेडीमेड शेवया आहेत। तर अशा छान प्रकारे आपण एवढं सगळं सामग्री यामध्ये ॲड करणार आहोत। तर ह्यासाठी आपण काय करायचं आहे, आता हे पूर्णपणे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून व्यवस्थितरित्या दुधामध्ये मिसळले जातील। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कसा वाटतो तोही नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते। आणि ज्यांच्याकडे हे अवेलेबल नसेल त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने जरी घरच्या गोष्टी ॲड करून टाकल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही। तर माझ्याकडे हे मी आणायला सांगितलं तर त्यांनी हे आणलं, त्यामुळे मी हे सर्व साहित्य यामध्ये टाकणार आहे। क्वांटिटी मात्र ही एवढी टाकणार नाही, मला चवीनुसार जेवढं लागणार आहे त्याच प्रकारे मी हे टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता तिथे केसरही आणलेलं आहे, तर मस्त अशी टेस्ट लागणार आहे दुधाची। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आज मी कोजागिरीची पौर्णिमेची पूजा कशा पद्धतीने मांडली आहे मी तेही तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीने इकडे मी मोरारजी बापूंचा फोटो मांडलेला आहे आणि असे दरवेळेस मी लावलेले होते ते मोरपीस तशाला तशा आहेत मंदिरामध्ये। तर इकडे अशा पद्धतीने मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे आणि इकडे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि हा आहे मी वृंदावनवरून आणलेला कान्हाजी। तर विशेष म्हणजे कोजागिरी पौर्णिमाचं जे विशेष महत्त्व असतं ते आपल्याला इकडे कलश मांडून त्यावरती आपण एक आंब्याचं एक छोटासा फाटा त्यामध्ये खवायचा असतो। हे या ठिकाणी खूप याचं विशेष महत्त्व दिलेले आहे आणि असं म्हटले जाते की कोजागिरीची रात्र ही आपण 12पर्यंत जागून काढली पाहिजे। तर त्याचंही एक विशेष या ठिकाणी दिलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते। कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। या रात्री आकाशात चंद्र सूर्य तेजाने उजळत असतो। देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर येऊन जागर म्हणजे कोण जागे आहे असे विचारते ही श्रद्धा आहे। त्यामुळे ह्या दिवशी आपण रात्री 12पर्यंत सर्वांनी जागरण केले पाहिजे। जागरण करणाऱ्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते असे मानले जाते आणि ते खरंच खूप शुभ आहे। जी व्यक्ती जागरण करते तर ती त्या व्यक्तीसाठी किंवा त्या घरातील व्यक्तीसाठी सर्वांसाठी खूप शुभ मानले जाते। त्यामुळे जागरण हे प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक घरातील व्यक्तीने जागरण हे केले पाहिजे। त्यामुळे आपल्या घरावर निगेटिव्ह एनर्जी कधीच येणार नाही। तर या पौर्णिमेला मसाले दूध पिण्याची परंपरा आहे, जे की आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की मी मसाला दूध तयार करत आहे। तर हे प्रत्येकाच्या घरी बनलं पाहिजे आज आणि त्याचे खरंच खूप विशेष महत्त्व दिलेले आहे। तर आपल्या पद्धतीने आपल्याला अर्धा लिटर 1 लिटर 2 लिटर कशा पद्धतीने आपण बनवू शकतात हे आपण स्वतः ठरवायचे आणि त्या दिवशी मात्र त्याचा प्रसाद हा
कोजागिरीला दाखवायचा हे खरंच खूप शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या रात्री थंडावा आणि शांतता अनुभवता येते. तर खूप चांगलं वातावरण असतं. या दिवशी आपण जे दूध बनवत असतो मसाले दूध, तर त्या दुधामध्ये आपल्याकडे प्रथा आहे की त्या दुधामध्ये आपण चंद्र पाहायचा असतो. तर या गोष्टी आपण ज्या परंपरा रूढी परंपरा पाठीमागून आलेल्या आहेत त्या आपण खरंच चालवायला पाहिजेत असं मला वाटतं. ही पौर्णिमा समृद्धी, सुख आणि आरोग्य देणारी मानली जाते. अशा प्रकारे आपण जर सर्व गोष्टी रीतीने केल्या तर याचं आपल्याला फळ निश्चितच या ठिकाणी मिळणार आहे. कोजागरी पौर्णिमा मैत्री व कुटुंबातील प्रेम वाढवते. हे आपल्याला ह्या गोष्टी करूनच घ्यायच्या आहेत, त्यामुळे हे आपण हे करायलाच पाहिजे. ही पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, आनंद, ऐकण्याचे ऐकोप्याचे प्रतीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी जागरण करायचे आहे. रात्रीच्या 12ला या ठिकाणी या कलशाची ती आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची आहे शास्त्रोक्त पद्धतीने. की या गोष्टी आपण सर्व केल्या तर आपल्या घरावरती निगेटिव्ह काहीच असं निगेटिव्हिटी घरात येणार नाही. सगळे गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. तर हे नियम जे पूर्वजांनी केलेले आहेत तेही आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. तर या ठिकाणी कोजागरी पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. तिला समृद्धी आणि सौभाग्य देवी म्हणून पाहिले जाते. या शुभ दिवशी असे मानले जाते की माता लक्ष्मी तिच्या भक्तांना भेट देते आणि त्यांना शुभेच्छा देते व संपत्ती आणि समृद्धी चा हे देखील आपल्याला या ठिकाणी आशीर्वादाच्या रूपामध्ये मिळत असते. देवी लक्ष्मीला समर्पित मंत्र आणि स्तोत्रांचा जप करणे फलदायी मानले जाते. देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी लक्ष्मीपूजा योग्यरित्या श्रीसूक्त पटाच्या पठणांची केली पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व विधीपूर्वक अशी पूजा करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला या गोष्टीचे विधीपूर्वक फळही या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. अशा गोष्टी आपण आपल्या घरातल्यांसाठी किंवा आपल्या लेकराबाळांसाठी, मुलाबाळांसाठी ह्या आपण विधीपूर्वक पद्धतीने केल्या पाहिजेत. तर या ठिकाणी असं म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमा साजरी तरी कशी करावी. या दिवशी माता लक्ष्मी धर्तीवर भ्रमण करायला येतात आणि जो व्यक्ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करतो त्यांच्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि शुभ आशीर्वाद देतात. या दिवशी चंद्र 16 कलांनी पूर्ण होऊन आपल्या किरणाने अमृत देतात. म्हणून या दिवशी एक काम अवश्य करा. या दिवशी खीर बनवा आणि ते खीर चंद्राचे किरण येतील अशा ठिकाणी ठेवावी. खीर अमृताच्या समान होईल. ती खीर खाल्ल्याने सर्व प्रकारचे आजार कमी होतात. रावण पण या रात्रीची नेहमी वाट पाहत असे आणि असे म्हणतात की रावण आरशाच्या माध्यमातून चंद्राच्या किरणांची अमृत ग्रहण करत असे. त्याने तो नेहमी तरुण राहण्याचा आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावे, पांढरी फुलं ठेवावीत. तर असे केल्याने कोजागिरीचे या ठिकाणी विशेष महत्त्व दिलेले आहे. हे आपल्याला या ठिकाणी पूर्ण विधीने ही पूजा अशा पद्धतीने करायची आहे. जर तुमच्याकडे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर पूजा कोणत्या रात्री करावी याचे शुभ मुहूर्त या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी कुबेर यंत्र, श्रीयंत्र असेल तर या ठिकाणी तुम्ही याची पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ते आपण अशा पद्धतीने इकडे मांडून पूजा करून घेतलेली आहे. तर जसं आपल्याला जमन त्या पद्धतीने आपण ही पूजा केली पाहिजे. हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला खूप विशेष महत्त्व दिलेलं आहे. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. कौमुद व्रत असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली. या दिवशी मातेची यथायोग्य पूजा केली आणि सुख समृद्धी ऐश्वर्य या ठिकाणी प्राप्त झाले. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान करणाऱ्याला खूप विशेष महत्त्व दिलेले आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, नंतर भगवान विष्णूचे ध्यान करावे, उपवास ठेवावा, श्री विष्णूची पूजा करावी, चित्र स्वच्छ ठिकाणी पिवळे कापड लावून ठेवावे. त्यानंतर फुले, अक्षदा, चंदन, धूप, नैवेद्य, सुपारी, लवंग, बताशा, भोग इत्यादी आपण या ठिकाणी अर्पण करावे. यानंतर विष्णूजींची पूजा आरती करावी. दरम्यान तुम्ही या दिवशी नैवेद्य म्हणून खिरीचा प्रसाद इथे दाखवू शकतात. त्याचबरोबर संध्याकाळ होईपर्यंत चंद्र दिसल्यानंतर सुमारे 1 ते 2 तासांनी चंद्राच्या किरणांसमोर खीर ठेवावी. ते पादकदर्शक काहीतरी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशीही ही खीर प्रसाद म्हणून खाल्ली तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विधीपूर्वक पद्धतीने पूजा करून थोड्या वेळाने आपण जे मसाले दूध बनवायला घेतलेले आहे तर ते या ठिकाणी आपण ठेवून व्यवस्थितरित्या पूजा केली जाते आणि त्याशिवाय तुमची पूजा सफल होणार नाही.
तर मी योग्य पद्धतीने मांडलेली पूजा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला, आत्ताचा एवढा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर उर्वरित व्हिडिओ मी पुढे दाखवणार आहे की मी मसाले दूध बनवलेलं आहे ते कशा पद्धतीने बनवलं आहे व त्याचाही व्हिडिओ मी यामध्ये शूट केलेला आहे. तो नक्की पहा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स. तर आता बघू शकतात आपलं इकडे दूध इतक्या प्रमाणामध्ये आता आटलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जो मसाला होता ना आपल्याकडे, केशर मिल्क मसाला. तर या ठिकाणी आपण हे टाकून घेणार आहोत. तर हा मी इथे सर्वच टाकणार आहे, दूध भरपूर आहे. तर सगळं टाकून घेतलेलं आहे मी या ठिकाणी. तर मस्त असं त्याला उकळी आलेली आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत ते पूर्णपणे एकत्र करून घेणार आहोत. तर आता आपण हे जे साहित्य मगाशी दाखवलं होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, ते पूर्णपणे असं मोठे मोठे काजू बदाम होते, तर ते मी आता या ठिकाणी मस्तपैकी असे कट करून तुकडे करून घेतलेले आहेत. तर छान अशा प्रकारे मी यातलं सर्व साहित्य मला जेवढं लागणार होतं तेवढं साहित्य मी या ठिकाणी साहित्याचा पूर्णपणे वापर करणार आहे. तर मला हे 2 लिटरच्या दुधाच्या अंदाजे मी हे या ठिकाणी एवढे बदाम, काजू, इलायची थोडी, इकडे मनुके घेतलेले आहेत, किशमिश आहेत, टरबुजाच्या बिया आहेत आणि इकडे खिसलेलं खोबरं आहे. आणि हे बघू शकतात तुम्ही, हे केसर आहे. हे आपण वरतून टाकणार आहोत दुधामध्ये. तर चला आता आपण हे काय करू, एकत्रपणे देऊन सगळं टाकूया. तर बघा आता टाकताना मी दाखवते तुम्हाला. तर हे आपण काय करू, आता इथं कॅमेरामॅन मी एकटीच असल्यामुळे मला हे सर्व एकदाच टाकून द्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने इकडे मी ह्या पद्धतीने इथे एक एक सोडून घेते. थांबा, बोलवते कोणाला तरी. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ह्यामध्ये सुरुवातीला इथे काजू टाकून घेत आहे. तर जेवढे मी साहित्य तयार केलेलं होतं, तर आता इथं बदाम टाकत आहे. ते सगळं साहित्य आपल्याला एक एक करून यामध्ये दुधामध्ये सोडायचे आहे. आता इलायची सोडत आहे मी. तसेच इकडे खोबऱ्याचा जे रेडीमेड खीस आणलेला होता तेही या ठिकाणी मी सोडलेला आहे. बघू शकतात काजू, आता हे राहिलेले आपले मनुके, किशमिश आणि टरबुजाच्या बिया, हे सर्व एकत्र करून यामध्ये आपण पूर्णपणे आपल्याला पाहिजे तेवढी सामग्री यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे. तर बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने इकडे झालेलं आहे. आता फक्त आपल्याला मेन म्हणजे टाकायचं राहिलेलं आहे साखर. तर ती मी तुम्हाला त्या सामग्रीमध्ये नव्हती दाखवली, कारण की इथं किती अंदाज होतो दुधाचा त्या हिशोबाने मी इथे साखर टाकणार होते. तर आता बघू शकतात मी इथे चालूच आहे. तर आपल्या चवीनुसार आपल्याला साखर घ्यायची आहे. कुणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त तुमच्या चवीनुसार घ्या. पण ठीक आहे, आम्हाला एवढीच पाहिजे म्हणून आम्ही ही घेतलेली आहे. आपल्या चॉईसनुसार टाकून घेऊया. आणि हे जे केशर आहे ते लास्टला आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकलं तर थोडासा येल्लो कलर येईल. त्यामुळे मी काय करणार आहे, जेव्हा आपण दूध पिण्यासाठी घेणार आहोत तर तिथून पुढे मी केसर त्यामध्ये ॲड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असं पूर्णपणे दूध आपलं तयार झालेलं आहे इकडे. आता फक्त आपल्याला वेट करायचं आहे की 12 कधी वाजणार, आणि 12 वाजले की आपण ह्यामध्ये मस्त अशा प्रकारे चंद्र बघणार आहोत. आणि हेच जी कोजागिरीची मगाशी मी पूजा केलेली दाखवली तुम्हाला, तर त्या कोजागिरीच्या पूजेला आपण ह्याचा नैवेद्य आता दाखवणार आहोत. पूर्णपणे आपलं दूध रेडी आहे. तर आता फक्त आपल्याला वेळ आहे, पूर्णपणे झालेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण दूध या ठिकाणी आपलं रेडी झालेलं आहे. तर छान अशा प्रकारे मी सर्व साहित्य यामध्ये टाकले आहेत. तर ह्याच्यामध्ये टाकायचं बाकी आहे ते शेवया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, आणि तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही टाकूही नका.
तर या ठिकाणी मी थोडासा वापर करणार आहे शेवयाचा, जेणेकरून टेस्ट चांगली येईल. आता हे मालकाने आणले म्हणले आपल्याला टाकायलाच पाहिजे. चला, तर मी या ठिकाणी थोड्याशा शेवया टाकून घेते. तर तुम्ही बघू शकता हे शेवयाचा पॅक खूप सारा मोठा होता, पण मला काही ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात शेवया आवडत नाहीत, तरी बऱ्यापैकी मी एवढ्या यामध्ये टाकून घेत आहे. तर तुम्ही बघा, आपल्या आपल्या चॉईसनुसार टाकायचं असतं, रेसिपीमध्ये दाखवायचं, पण आपल्याला जेवढं आवडतं ज्याचं प्रमाण तेवढंच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकतात मी एवढ्या शेवया ह्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर टेस्टचं म्हणायचं झालं तर आता देवाला दाखवण्याच्या अगोदर मी टेस्ट करणार नाही, पण एवढं सगळं साहित्य टाकलं म्हणल्यावर टेस्ट मात्र एक नंबरच झालेली आहे असं मला वाटतं. कारण साहित्य खूप छान प्रकारे मी घेतलं होतं, मला लागन तेवढं हिशोबानं. तर टेस्ट बघायची काही गरज नाही, एकच नंबर झाले. तर तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हीही कोजागिरीचं दूध केलं का हेही मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक पुन्हा सांगते मी, एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेले पूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी येऊन पोहोचेल. आणि तुम्हाला मी माझं डेली रुटीन जे मी काय करत असते ते तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही तेवढं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर आता या ठिकाणी पूर्णपणे आपलं दूध रेडी झालेलं आहे. ते पूर्णपणे मिक्सअप करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि जेणेकरून बुडालाही चिटकलं नाही पाहिजे याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. तर इथे या ठिकाणी काहीच बुडाला चिटकलेलं नाही दिसत आहे. तर जे साईडला होतं ते मी व्यवस्थितरित्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. आणि सुंदर असं दूध इथं आपलं तयार झालेलं आहे. आता फक्त बाकी आहे की देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, पूर्ण व्हिडिओ झालेला आहे आपला, आणि पूर्ण दूध आपलं रेडी पण झालेलं आहे. आणि आता थोडंसं हे किशमिश वगैरे सर्व साहित्य टाकल्यामुळे थोडंसं आपल्याला दूध कमी बंद चालू असं करून थोडंसं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे ते साहित्य, कारण की पूर्णपणे असं दाताखाली कचकन लागणार नाही, व्यवस्थित थोडं शिजलं जाईल याचीही आपल्याला या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे. तर मी आता बंद केलं होतं थोडंसं, आता बटन डबल सुरू करते मी. तर या ठिकाणी मी बटन आता सुरू केलेलं आहे की मला अजून एक उकळी याची काढावीशी वाटते, की बाबा व्यवस्थित टेस्ट लागावी आणि उगाचच कचकच दाताखाली लागू नये. तर आता काय बाकी आहे, तर आपलं बाकी राहिलेलं आहे आता केसर टाकणं. तर यामध्ये जर आपण केसर कुणाला जर आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने त्यामध्ये ॲड करू शकतात, पण माझं असं म्हणणं असतं की बाबा मला नाही त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आवडत. मी डायरेक्टली जे दूध आपण पिण्यासाठी घेतो तर फायनली आपण त्यामध्ये केसर मी टाकून घेत असते, की आपली आपली स्टाईल असते खाण्याची. तर तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करा बरं का. मला जसं आवडतं तसं मी या पद्धतीने इकडे केलेलं आहे. तर आता आपण ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत आणि देवाला नैवेद्य दाखवणार आहोत. तर ह्याचं काम आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. टाकली आता तरी चालतं, नाही टाकली तरी चालतं, त्यामुळे आपल्या चॉईसनुसार आपण हे नंतर टाकणार आहोत. तर बघा तुम्ही, पूर्णपणे आपलं हे तयार झालेलं आहे मिश्रण दुधाचं. तर तुम्हाला कोजागिरीची पूजा मी मांडलेली कशी वाटते? तर आपलं सर्व साहित्य तयार झाल्याच्या नंतर आता मी पाहिलं तर घड्याळमध्ये 11 वाजलेले आहेत. तर मैत्रिणींनो, अजून 1 तास आपल्याला या ठिकाणी थांबायचे आहे, जेणेकरून आपल्याला एका वाटीमध्ये ग्लासमध्ये तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या बाउलमध्ये ते दूध काढून घ्यायचं ते घ्यायचं, बाहेर घेऊन जायचं, आणि त्या दुधामध्ये आपल्याला जो चंद्र आहे आज पौर्णिमेचा, तो चंद्र त्या दुधामध्ये पाहायचा आहे. तर एवढं तुम्ही जर केलं तर तुमची आजची पूजा जी आहे सफल होणार आहे, आणि तुमच्या घरावरती जे निगेटिव्हिटी असते ती अजिबात येणार नाही. हे रूढी परंपरा पहिल्यापासून सुरू असते, आपल्याकडं पूर्वजांनी केलेल्या आहेत. आपणही त्या पद्धतीने ते जोपासल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मुलांनाही कळेल की बाबा ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर मी आता 12 वाजण्याची प्रतीक्षा करत आहे. आता 11 वाजलेले आहेत. तर आता मी हे सर्व बंद करून थोडा वेळसाठी थोडंसं थांबत आहे. तर हे बंद करून नंतर मी एका ग्लासमध्ये काढून तुम्हाला तेही मी दाखवणार आहे, कशा पद्धतीने मी केलेलं आहे तेही नक्की करा. तर
या पौर्णिमेला प्रत्येक लोक सत्यनारायण पण घालतात, पण आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्या वेळेनुसार हे आपण करायला पाहिजे. तर मला वाटलं की सत्यनारायण बी करावा आणि ती जी कलशाची पूजा केलेली आहे मी, ते नारळाचे आंब्याची फांदी त्या एका थोड्या छोट्याशा तांब्यामध्ये किंवा पितळाच्या तांब्यामध्ये आपण ती खोवायची आणि छान अशी विधीपूर्वक पूजा करायची. आणि आज तुम्हाला मग अशी कथेत सांगितल्याप्रमाणे कोण कोण जागा आहे ह्याचं पण देव नोटीस करत असतो. तर त्यामुळं आपण जागरण करायचं असतं, ते आपल्यासाठीच खूप चांगलं असतं. तर आम्ही तर प्रत्येक वर्षी जागरण करतच असतो, त्यामुळे काही विशेष सांगायची काही गरज नाही. आणि बरेच लोक आहेत नियमाने जागरण करत असतात, जागर आणि दूधही आटवत असतात. हे सिटीमध्ये खेड्यामध्ये खूप छान प्रकारे हे लोक हे जोपासतात आणि पूर्ण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या गोष्टीला विशेष प्राधान्य आहे आणि हे आपण जोपासल्या पाहिजेत. तर आपलं पूर्णपणे दूध रेडी झालेलं आहे. तर बघा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, चटचट करायला दूध आता मस्तपैकी. हाय फ्रेंड्स, तर माझं या ठिकाणी दूध तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एका काचाच्या बाउलमध्ये हे दूध मी घेतलेलं आहे आणि इकडे आता मी देवाच्या पूजेसाठी निघालेले आहे. तर बघू शकतात करेक्ट 12 वाजलेले आहेत. तर मी आता या ठिकाणी देवाची पुन्हा एकदा पूजा करणार आहे आणि हळदी कुंकू वाहून यथासांग पद्धतीने इथं मी पूजा करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकतात की रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर ही माझी पूजा मी छान अशा विधीपूर्वक पद्धतीने इथे पूजा केलेली आहे. तर छान अशा पद्धतीने पूजा करून मी ते ग्लासमध्ये हे जे दूध बनवलेलं आहे आपण, तर त्या दुधाचा इथे मी तर सर्वप्रथम मी इकडे माझ्या कानाजीला हे मस्त अशा पद्धतीने दूध गरमागरम देत आहे, नैवेद्य दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता ह्या कोजागिरीच्या ह्या कलशाला देखील अशा पद्धतीने आपण इथे मस्त अशा पद्धतीने पूजा करून ह्याचा खीर पण झालेली आहे ह्याच्यात ऑलरेडी आपली. आणि तुम्ही बघू शकता इथे छान असं मसाले दूध तयार झालेलं आहे. पूर्णपणे याच पद्धतीने पूर्ण देवांना देखील मी या पद्धतीने नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत यामध्ये चंद्र. तर चला, तर आता एक राहिलेलं आहे आपले काम, ते करून घेते मी. आणि अशा पद्धतीने मी इकडे पूजा करून घेत आहे आणि आनंदाच्या ह्याच्या भरामध्ये सुंदर अशा पाकळ्या मी देवावरती टाकत आहे. तर आता हेच आपण दुधाचा जो ग्लास आहे तो घेऊन आपण बाहेर जाऊन आपण ह्यामध्ये चंद्र बघणार आहोत. तर चला आता आपण बाहेर जाऊन चंद्र बघूया. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आम्ही पूर्णपणे लाईटी बंद करून बघत आहोत. तर हे आहे चंद्र. तर तुम्ही बघा अशा पद्धतीने मी पूर्णपणे टॉर्च बंद केलेली आहे आणि चंद्राचा प्रकाश यामध्ये दिसत आहे. तर तुम्ही बघू शकतात हाच तो चंद्र पौर्णिमेचा कोजागिरीचा. तर तुम्ही बघा अशा पद्धतीने इकडे तर पूर्णपणे बघितलेला आहे. तर छान पद्धतीने मी अशी पूजा केली आणि त्यामध्ये चंद्रही पाहिला. तर तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ शूट झालेला आहे. लवकरच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. एक लाईक, एक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.